संजय राऊत आणि गिरीश महाजन यांच्यामधील वाद संपण्याचं नाव घेत नाहीये। ठाकरे गटानं एक तरी पालिका जिंकून दाखवावी असं आव्हान गिरीश महाजन यांनी दिलं होतं। त्यावर आज संजय राऊतांनी महाजन यांच्यावर पुन्हा पलटवार केलाय। तर संजय राऊत आणि गिरीश महाजन यांच्यामधील शाब्दिक युद्ध आपण पाहतोय। ठाकरे गटानं एक तरी पालिका जिंकून दाखवावी असं थेट आव्हान गिरीश महाजन यांनी दिलं होतं। मुंबईसह महाराष्ट्रात म्हणतोय, मुंबई तर आहेच। मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे। नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत, ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू, कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू। अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह, जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे। आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद। आता मी तर काय ऐकलं नाही, पण आपण म्हणतायत संजय राऊत म्हणाले ठाणे, पुणे, मुंबई, नाशिक, अजून कल्याण डोंबिवली हे आम्ही जिंकणार। मला वाटतं आता घोडा मैदान समोर आहे, उगाच काहीतरी वल्गना करून काही उपयोग नाही आहे। ज्यांना एकत्र व्हायचं त्यांनी एकत्र व्हावं, लोकशाही आहे, कोणी एकत्र होऊ शकतं, कोणी वेगळं होऊ शकतं। पण माझं आव्हान आहे, ते जे म्हणतात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे एखाद्या ठिकाणी तरी निवडून येऊन दाखवावं। लोकांची मानसिकता झालेली आहे की आता महाराष्ट्रामध्ये फक्त महायुती, त्यामुळे आता यांचे आपण तोंडाच्या वाफाचा रोज आपण सगळ्या धडकी बघतो आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की हे फार गंभीरतेने घेण्याचा विषय नाही आहे। गिरीश महाजन एक तरी महापालिका जिंकून दाखवावी, फक्त तोंडाच्या वाफा घालून काही बघा, गिरीश महाजन म्हणजे महर्षी व्यास नाही बरं का, की काही बोलावं काही करावं। स्वतःच्या खाली काय जळतंय ते त्याने पाहावं। ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्या दिवशी त्यांची काय अवस्था असेल, ते कुठे असतील याचा त्याने विचार करावा। तोंडाच्या वाफा कोण दवडतंय आणि कोण नाही हे उद्या ठाकरे बंधूंचं राजकीयदृष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल। रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल या लोकांना।